आपण सर्व जण मठात गेलेलो आहोत. परमपूज्य आप्पाच्या मठात प्रवेश केल्याबरोबर आपल्याला अगाध शांतीचा अनुभव येत आहे. मठामध्ये प्रवेश करून आपण मठातील नळाची तुटी चालू करून आपले हात पाय तोंड स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि तिथं ठेवलेली विभूती धारण करून आप्पाच्या खडावाचं आपण दर्शन घेत आहोत. तेथील बेलाच्या झाडाचे शिवाय नमः म्हणत प्रत्येक जण 5-5 बिल्वपत्र तोडून घेत आहे. बिल्वपत्र घेऊन आपण मठाच्या दुसऱ्या मजल्यावर जेथे आप्पा बसतात तिथे जात आहोत. वरी गेल्यावर परमपूज्य आप्पाजी त्या झोपाळ्यावर बसलेले आहेत. आप्पांनी सुंदर भस्म धारण केलेला आहे. कुमकुम लावलेला आहे. पांढरा शुभ्र शर्ट परिधान केलेला आहे. पांढरी धोती परिधान केलेली आहे. चांदीच्या पाट्यावर आपले पवित्र चरण ठेवलेले आहेत. आप्पाच्या गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा आहेत. अलकाताई, रजनीताई आप्पाच्या दंडावर आणि मनगटावर सुगंधित फुलाच्या माळा बांधत आहेत. माऊलीच्या पवित्र चरणापाशी बसून आपला डावा हात माऊलीच्या चरणाखाली ठेवून अभिषेक पात्र खाली ठेवून उजव्या हातानं आपण माऊलीच्या चरणाचा शिवाय नमः म्हणत अभिषेक करत आहोत. अभिषेक केल्यानंतर स्वच्छ पांढऱ्या उपरण्याने माऊलीचे पाय पुसून घेत आहोत. माऊलीच्या चरणाला भस्म लावत आहोत. माऊलीच्या अंगठ्याला हळदी कुंकुम लावून आपण आणलेले बिल्वपत्र शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः म्हणत माऊलीच्या चरणावर प्रत्येक जण बिल्वपत्र वाहत आहे. माऊलीची पाद्य पूजा करून माऊलीची आरती करत आहोत. आपण सर्वांनी आरती केलेली आहे माऊलीची आणि माऊलीच्या चरणावर साष्टांग नमस्कार घातलेला आहे आणि साष्टांग नमस्कार घालून आप्पाच्या चरणाजवळ आपण सगळे हात जोडून बसलेले आहोत. आप्पा, आम्ही अनंत जन्म संसार करीत आलेलो आहोत. संसाराचं दुःख सहन करीत आलेलो आहोत. त्रिविध तापानं आम्ही होरपळून निघत आहोत. आप्पा, आमचं अज्ञान दूर करा आणि आम्हाला आमच्या स्वस्वरूपाची ओळख करून देणार शिवयोग शास्त्र आपल्या मुखातून, आपल्या अमृतवाणीतून आम्हाला सांगा. आपण सर्वांनी आप्पाच्या चरणी प्रार्थना करून केलेली आहे आणि आप्पांनी प्रसन्न वदनानं आपली प्रार्थना स्वीकारलेली आहे आणि आप्पा आपल्याला शिवयोग शास्त्र सांगत आहेत. आपण सर्वजण कानात मन आणून माऊलीची अमृतवाणी ऐकण्यासाठी चरणाजवळ बसलेले आहोत. ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतं गगन सदृशम तत्वमस्यादिलक्ष्यम एकम नित्यम विमलमचलम सर्वधी साक्षभूतम भावातीतं त्रिगुणरहितं श्री गुरुं तन्नमामि.
अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। तस्मै श्रीगुरुवे नमः। तस्मै श्रीगुरुवे नमः। आपण सृष्टी विश्व या प्रकरणाचा विचार करत आहोत। सिद्धांत शिखामणी अर्थात शिवयोग शास्त्र जे परमपूज्य अप्पांनी लिहिलेलं आहे, अप्पांनी सांगितलेलं आहे या ग्रंथातून की शिव सद्रूप चिद्रूप आनंदरूप आहे। सद्रूपानं तो विश्वाचा आधार झाला, चिद्रूपानं तो विश्वाचा निर्माण करता झाला आणि आनंद रूपानं तो विश्वरूपी चित्र झाला। पुढं अप्पा म्हणतात, काहीच्या म्हणण्याप्रमाणे विश्व हे शिवाचे विलसित रूप आहे, तो शिव विलास आहे। आपण विलास आणि विकास यातील अंतर जाणू शकता। तत्सृष्ट्वा तदेवानु प्रविश्यतः, हे ते विलासाचे स्वरूप। तत्सृष्ट्वा तदेवानु प्रविशत हा श्लोक तैत्तिरीय उपनिषदातील ब्रह्मानंद वल्लीतील आहे। तत् म्हणजे त्याने, त्याने म्हणजे परमात्म्याने, परमात्म्याने म्हणजे शिवाने। सृष्ट्वा हे विश्व निर्माण केले, सृजन केले। तदेव आणि त्यामध्ये अनुप्रविशता हा प्रवेश केला। शिवानं काय केलं? हे विश्व निर्माण केलं आणि त्या विश्वामध्ये प्रवेश करून तो विश्वात्मा झाला। म्हणजे हे विश्व निर्माण केलं, आपण सर्व शरीरधारी प्राणी निर्माण केले आणि त्याच्यामध्ये चैतन्य रूपानं कोण प्रविष्टित झाला? बोला. आपल्या सर्व शरीरामध्ये कोण आहे? शिव चैतन्य। ओम नमः। जय गुरुदेव। जय गुरुदेव। शिवच आहे। तत्सृष्ट्वा तदेव अनुप्रविशित म्हणजे विश्व निर्माण करून तो विश्व निर्माता चैतन्य रूपानं आपल्या सर्वाच्या मध्ये प्रविशित झाला। भगवान शिवाने या विश्वाची निर्मिती केली आणि ती निर्मिती केल्यानंतर तो स्वतःच विश्वरूप झाला। अर्थात प्रत्येकाच्या हृदयामध्ये चैतन्य रूपानं शिव विराजमान आहेत। पुढं अप्पा सांगतात, हे विलासाचं रूप आहे। विलास म्हणजे ही भगवंताची लीला। नाना वर्ण नाना व्यक्ती प्रभू एकला अनंत रूपे तोची नटला। किती सर्वांचं रूप वेगळं, सर्वांचा रंग वेगळा, सर्वांच्या चेहऱ्याची ठेवण वेगळी, अशा विविधतेने नटलेला परमात्मा, प्रत्येकाचा स्वभाव वेगळा, प्रत्येकाचा विचार वेगळा। स्वभाव विचार कशामुळे वेगवेगळे झाले? सत रज तम तीन गुणाच्या प्रभावामुळे वेगळे झाले। एकची पाणी उसा मिरच्याते, एक तीक्ष्ण ते एक गोड। उसाला आणि मिरच्याला पाणी एकच आहे की नाही हो? एकच आहे, पण एक कसं आहे? तिखट आहे आणि एक गोड आहे। सर्व वनस्पती मुळी पाणी एक, भेदते अनेक झाले नाना। तसं चैतन्य रूप सर्वांमध्ये एक असलं तरी सत रज तम या त्रिगुणाच्या प्रभावामुळे प्रत्येकाचा स्वभाव वेगळा आहे, प्रत्येकाचा विचार वेगळा आहे आणि पंचकंचुकात हा जीव
अडकलेला आहे. ही विविधता म्हणजे शिवाचं कसलं रूप आहे? विलासाचं रूप आहे, त्याची लीला आहे. पुढे म्हणतात, हे स्वीकारल्यास नैयायिकाचा निमित्त कारण किंवा आरंभवाद यात अंतरते काय? नैयायिक म्हणजे काय, कुणाला सांगता येईल? नैयायिकाचा आरंभवाद हा शब्द ऐकण्यात आला आहे कुणाला? नैयायिक. जय गुरुदेव. हे हा नैयायिक हे दर्शनशास्त्र आहे. मी ऐकलेलं आहे, पण त्याचं सविस्तर वर्णन थोडं सांगता येणार नाही आता. बर बर. नैयायिक म्हणजे न्यायशास्त्र. न्यायशास्त्राला नैयायिकाचा सिद्धांत म्हणतात. न्यायदर्शन असे म्हणते की कार्य निर्माण होण्यापूर्वी ते कारणात अस्तित्वात नसते. न्यायदर्शन काय म्हणतं? कार्य होण्यापूर्वी ते कारणात अस्तित्वात नसते आणि त्यांचा आरंभवाद मानतात नैयायिक. आरंभवाद म्हणजे काय? नवीन सुरुवात होते. आरंभ म्हणजे नवीन सुरुवात होणे. जेव्हा तंतूपासून कापड बनते तेव्हा कापड ही नवीन वस्तू आहे, ती आधी अस्तित्वात नव्हती असं न्यायशास्त्र म्हणते. मग कापड तयार झालं. कापड तयार होण्याच्या आधी काय होतं? काय होतं? तंतू तंतू होते. तंतू. हा, कापड नष्ट झालं तर काय राहतं? म्हणजे कापड तंतू फाटलं, तंतूच राहतात. तंतूच राहतात. तंतू माझी पट आणि पटा माझी तंतू. कापडामध्ये धागा आणि धाग्यातून कापड. पण हे न्यायशास्त्र म्हणतं कापड तयार व्हायच्या आधी काही नव्हतं. कापड तयार झालं म्हणजे इथूनच सुरुवात झाली. ते दोरा आहे असं न्यायशास्त्र, दोऱ्यापासून कापड झालं हे न्यायशास्त्र मानत नाही. माती स्वतःहून घडा बनवू शकते का? माठ बनवू शकते का माती स्वतःहून? नाही नाही, त्याला निमित्त हा, कारण. त्याला घडा बनवण्यासाठी कोण लागतो? कुंभार लागतो, चाक लागतं, ती काठी लागते चाक फिरवण्यासाठी, पाण्यात पाणी टाकावं लागतं. हे सगळं काय आहे? निमित्त कारण. याच न्यायाने न्यायशास्त्र काय म्हणतं? जगाच्या निर्मितीसाठी ईश्वराकडे काहीच नाही म्हणतं न्यायशास्त्र. सगळे परमाणू, ॲटम्स, ज्याला विज्ञान ॲटम्स म्हणतं, ते परमाणू, सगळे परमाणू एकत्र घेऊन समवायी कारण म्हणजे ज्या द्रव्यापासून कार्य बनते त्याला काय म्हणायचं? समवायी कारण. तर न्यायशास्त्र म्हणते छोटे छोटे अणू, परमाणू एकत्र करून, जसं कुंभार माती, पाणी त्याचा चिखल करून त्याला तुडवून चाकावर फिरवून गाडगे तयार करतं, तसं न्यायशास्त्र म्हणतं ही सगळे परमाणू एकत्र करून परमेश्वर सृष्टी निर्माण करतो. म्हणून सृष्टीचं उपादान कारण काय आहे? अणू आहे. आणि ईश्वर हे जगाचं निमित्त कारण आहे असं कोण म्हणतंय? कोण न्याय म्हणतंय? बोल. न्यायशास्त्र. शास्त्र म्हणते की हा विश्वाची रचना परमाणू पासून झाली जीवाच्या, हा असं सांगते. ओम नमः असं, शिवाय. हा असं सांगतंय. मग आपलं शिवयोग शास्त्र काय सांगतंय? की शिवच निमित्त कारण, उपादान कारण आणि कार्य आहे. म्हणजे शिव बाहेरची कुठलीच वस्तू न घेता आपल्या शक्तीच्या सामर्थ्यानंच विश्वरूप होतो. म्हणून न्यायदर्शनाचा सिद्धांत आपल्याला मान्य आहे का? नाही. कारण परमाणू कुणी तयार केले? अणुरेणू कुणी तयार केले? शिवाने. शिवानेच तयार केले.
मग न्याय दर्शनही त्या तत्वापर्यंत पोहोचलेलं नाही. बर, न्याय दर्शनाविषयी सगळ्याला समजलं का? कुणाला काही शंका आहे का? तुम्ही विचारा, आपण एक एक कन्सेप्ट क्लिअर करत पुढे जाऊ. समजलं सर्वांना न्याय दर्शनाचं सिद्धांत? समजला? काही शंका आहे तर नाही? जय गुरुदेव. सगळ्यांनी थोडं बोललं पाहिजे म्हणजे पुढे जाता येते ना. जय गुरुदेव. जय गुरुदेव. समजलंय. समजलं? हा. निमित्त कारण ईश्वर किंवा शिव झाल्यास उपादानाची गरज असणारच. उपादान कारण काय? उपादान निराळे म्हणल्यास द्वैतापत्ती शिवाय उपादान सापेक्ष असल्यामुळे त्या ईश्वराचे ईश्वरत्व परिच्छिन्न खंडीय होते. नैयायिकाचा आरंभवाद परमाणु संयोगाद्वारे सिद्ध होतो. आप्पा इथं पुढं सांगतात, उपादान कारण वेगळं. उपादान कारण हे परमाणु मानतात. परमाणु म्हणजे लक्षात आलं का? छोटे छोटे कण, ज्याला विज्ञान अणु रेणू म्हणतं. ते छोटे छोटे कण. सूक्ष्म कणाला अणु आणि त्याच्यापेक्षा मोठ्या कणाला रेणू, आणि याचा एकत्रित परमाणु. या परमाणु पासून, परमाणु हे उपादान कारण आहे. जसं गाडगे बनवण्यासाठी माती हे उपादान कारण आहे आणि बनवणारा कुंभार हे निमित्त कारण आहे. तसं हे न्यायशास्त्र म्हणतं हे परमाणु हे उपादान कारण आहे. देवाच्या आधी हे परमाणु होते, त्यानं परमाणु सगळे एकत्रित केलं आणि हे विश्व बनवलं. तर असं म्हणलं तर ईश्वर तत्व अखंड राहतं का? इथं अद्वैत राहतं का? द्वैत होतं का नाही? परमाणु वेगळे आणि ईश्वर वेगळा. द्वैत झालं का नाही? हो हो, जय गुरुदेव. द्वैत झाला इथं. ईश्वर वेगळा आणि परमाणु वेगळा. परमाणु वेगळे. मग ईश्वराचं इथं अखंडत्व राहत नाही. तो परिच्छिन्न होतो, वेगळा होतो, दोन भागात होतो. म्हणून तो ईश्वर परमाणुवर अवलंबन करत असल्याने तो सर्वतंत्र स्वतंत्र होऊ शकत नाही. न्यायिकाचा जर सिद्धांत, न्यायशास्त्राचा जर सिद्धांत मानला तर ईश्वर सृष्टी निर्माण करायला स्वतंत्र आहे का? सृष्टी निर्माण करायला ईश्वर स्वतंत्र आहे का? नाही, कारण ते परमाणु वेगळे ना. हा, त्याला साधन लागतं, त्याला परमाणु एकत्रित करावं लागतात. जसं आपल्याला घर बांधायचं म्हणलं तर आपण स्वतंत्र आहोत का? इटा, सिमेंट, वाळू, बांधकाम करणारे गवंडी, हे सगळं बाहेरून आणावं लागतं. तसं ह्या न्यायशास्त्रातल्या ईश्वराला बाहेरल्या परमाणुवर अवलंबून राहावं लागतं. म्हणजे ईश्वराचं सर्व कर्तेपण, स्वतंत्रपण निघून जातं. म्हणून हे न्यायशास्त्राचा सिद्धांत या सतचित आनंद स्वरूप तत्वाला छेद देणारा आहे. कारण जड चेतन सर्व विश्व एक एव शिव साक्षात चिदानंदमय विभू निर्विकल्पो निराकारो निर्गुणो निष्प्रपंचका. हा एकमेव शिव जे तत्व आहे ते कसं आहे? साक्षात सत म्हणजे त्रिकालाबाधित, भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्य काळ तिन्ही काळात असणारा चैतन्य स्वरूप, ज्याच्या सत्तेशिवाय झाडाचं पानही हलत नाही, आमचा एकही श्वास उच्छ्वास होत नाही, असा तो चैतन्य स्वरूप म्हणजे चित आनंद स्वरूप म्हणजे हा विश्वरूपानं नटलेला परमात्मा. तो कसा आहे? सर्व कर्ता आहे आणि तो स्वतंत्र आहे. हे शिवयोग शास्त्र सांगतं. म्हणून न्यायशास्त्राचा सिद्धांत शिवयोग शास्त्रापेक्षा
वेगळा आहे. नैयायिक म्हणजे न्यायशास्त्राचे जे अभ्यासक आहेत तेही शिव उपासकच, तेही भगवान शिवाला मानतात, शिवाची उपासना करतात, पण त्यांचा सिद्धांत वेगळा आहे. शैवातील भेदाचा उल्लेख केला असून सिद्धांत शिखामणी प्रमाणे वीरशैव सिद्धांत सांगणारे सिद्धांत आगम आहेत. आप्पा काय म्हणतात, नैयायिक हेही शिवभक्त आहेत, तेही शिवाची पूजा करतात, पण शिव सर्व करता आहे. शिवापासून सृष्टी तयार झाली आणि शिव सृष्टीमध्ये राहिला असं ते मानत नाहीत. शिव वेगळे आणि सृष्टी वेगळी असा नैयायिकाचा आणि सृष्टी झाल्यानंतर आरंभवाद, शिवानं सृष्टी निर्माण केल्यानंतर तिथून विश्वाचे कार्य चालू झालं, आरंभवाद म्हणजे नवीन सुरुवात झाली असं न्यायशास्त्र सांगतं. शैवातील भेदाचा उल्लेख केला असून सिद्धांत शिखामणीप्रमाणे वीरशैव सिद्धांत सांगणारे सिद्धांत आगमच आहेत. आप्पा म्हणतात वीरशैव सिद्धांत कुठून आला, ही शिवागमातूनच आला. वातुलापासून कामिकापर्यंत किती शिवागम आहेत, सुवर्णाताईने आपल्याला सांगितलेलं होतं 28. 28 शिवागम आहेत. मग हे शिवयोग शास्त्र शिवागमाच्या उत्तर भागातून घेतलेलं आहे. आता पुढे सांगतात त्रिक सिद्धांत, अर्थात काश्मीरीय शैव दर्शनाचा आधार असलेले शिवसूत्र या वर्तमान विश्वाविषयी सिद्धांत आगमाचे अनुसरण करताना दिसतात. आता त्रिक सिद्धांत, त्रिक म्हणजे काय, कोणाला सांगता येईल? त्रिक म्हणजे 3. हा, त्रिक म्हणजे 3. काश्मीरी शैव दर्शन प्रत्येक गोष्टीमध्ये 3, प्रत्येक भागामध्ये 3 गोष्टी सांगतं. आता आपण काय या त्रिक सिद्धांत आणि काश्मीरी शैव दर्शनाचा थोडा विचार करू. आपण जे जे पैलू सांगितलेले आहेत, शिवयोग शास्त्राचा सिद्धांत आणि दुसरे सिद्धांत यामध्ये काय फरक आहे आणि आपल्या आगमाशी मिळते जुळते सिद्धांत कोणते आहेत, तर आप्पा म्हणतात शिवसूत्र हे शिवागमाचं अनुसरण करणारं सूत्र आहे आणि ते शिवसूत्र कुठून आलेलं आहे, काश्मीरीय शैव दर्शनाचा आधार आहे. आता काश्मीरी त्रिक सिद्धांत विश्वाची आणि सत्याची विभागणी 3 घटकात करते. पहिला घटक काय, शिव म्हणजे कसा आहे, काश्मीरी शैव दर्शन म्हणतं शुद्ध चेतना, शुद्ध, शबल आणि शुद्ध. शबल म्हणजे काय, आपली चर्चा झाली आहे. शबल म्हणजे काय आणि शुद्ध म्हणजे काय सांगा. शबल म्हणजे काय आणि शुद्ध म्हणजे काय? शबल चैतन्य, शुद्ध चैतन्य. बोला ताई. हा बोला वंदना ताई. शबल चैतन्य आणि शुद्ध चैतन्य. हा डॉक्टर ताई तुम्हाला सांगता येईल शबल चैतन्य शुद्ध चैतन्य? सुवर्णाताईने सांगितल्या होत्या. सुवर्णाताई नाहीत का आज? हा, आज त्या ड्युटीवर आहेत, पण मलाही तिनं सांगितलं पण लक्षात नाही. ओम नमः शिवाय. शुद्ध चैतन्य म्हणजे अहंकार रहित, मी शिव आहे, हे शबल चैतन्य झालं. ईश्वराची पराहंता झाली, मी शिव आहे. आणि मी बाजूला काढला तर काय राहतो, मी बाजूला काढलं तर काय राहतो, मी शिव आहे. शुद्ध शुद्ध चैतन्य राहते मी बाजूला काढल्यावर. मी बाजूला काढलं म्हणजे शुद्ध चैतन्य राहतं, म्हणजे काय, तो केवळ शिव राहतो.
तर पराहंता अहंता या मायेनं मिश्रित ह्याला काय म्हणायचं, शबल चैतन्य. आणि काश्मीरी शैव दर्शनातलं 3 घटकात विभागणी आहे. त्याच्यातलं पहिला घटक काय, शिव कसा आहे म्हणते काश्मीरी शिव दर्शन, शुद्ध चैतन्य आहे. दुसरा घटक मानत शक्ती, ऊर्जा स्वरूप आहे. शिवाची शक्ती कशी आहे, ऊर्जा स्वरूप आहे. आणि तिसरा घटक मानत नर, शिव शक्ती आणि नर. नर म्हणजे आपण सर्व सजीव आणि भौतिक जगत हे शिवापासून बनलेलं आहे. शिवाच्या शक्तीपासून, शिवापासून काय झाली, शक्ती झाली. शक्तीपासून काय झालं, भौतिक जगत झालं. काश्मीरी शैव दर्शनातले हे 3 घटकात विभागणी आहे. इथपर्यंत समजलं. जय गुरुदेव. हा बोला. नंबर 1 शबल चैतन्य, नाही शुद्ध चैतन्य. हा शुद्ध चैतन्य. नंबर 2 शबल चैतन्य. नंबर 3 नाही शुद्ध चैतन्य, शक्ती, शिव शक्ती आणि जगत. शिव शुद्ध चैतन्य, शक्ती म्हणजे ऊर्जा आणि नर म्हणजे भौतिक जगत, जीवसृष्टी. हे 3 घटक काश्मीरी शैव दर्शन सांगत. कसा आहे, आगम शिवागम समजायला खूप कठीण आहेत, परंतु परमपूज्य आप्पा आपल्यावर कृपा करण्यासाठी सगळं सोपं करून आपल्याला सांगत आहेत. आणि आप्पाच्या चरणाजवळ बसून आपण हे शिवागमाचं ज्ञान घेत आहोत. काश्मीरी शिव दर्शन सांगत शिव शुद्ध चैतन्य, शक्ती म्हणजे ऊर्जा आणि तिसरा घटक आहे नर म्हणजे सर्व जीवसृष्टी, भौतिक विश्व. आता परा, अपरा आणि परापरा हे 3 दुसऱ्या गोष्टी सांगतं. 3 शक्ती आणि ऊर्जा. काश्मीरी शिव दर्शन पुढं 3 शक्ती आणि त्याच्या ऊर्जा सांग. परा म्हणजे काय, शुद्ध अभेद स्थिती, जेथे देव आणि भक्त एकच असतात. पराविद्या म्हणजे काय, देव आणि भक्त जिथं एकच असतात ते शुद्ध अद्वैत म्हणजे काय, परा म्हणजे काय, चर्चा करत जाऊ, रिव्हिजन करा. परा म्हणजे काय, परा म्हणजे देव व भक्त जेथे एकत्र असतात ती शुद्ध विद्या, अभेद स्थिती. अभेद स्थिती, त्याला काय म्हणायचं, पराविद्या. आता अपरा म्हणजे काय, जिथे देव आणि भक्त वेगळे असतात, द्वैत आहे. मी पूजा करणारा आणि देव पूजा करून घेणारा, देव गुरु झाला, आम्ही शिष्य झालो. इथं काय, अपराविद्या. आणि तिथं तिसरं काय, परा अपरा, परा अपरा म्हणजे जेथे आपण वेगळे असूनही देवाशी जोडलेले आहोत अशी भावना. परापरा म्हणजे काय, जेथे आपण वेगळे असूनही देवाशी जोडलेले आहोत. 3 विद्या सांगितल्या काश्मीरी शिव दर्शनानं, परा अपरा आणि परा अपरा, परापरा. पहिली काय परा म्हणजे सांगा ताई, डॉक्टर ताई. पहिली, जय गुरुदेव. पहिली परा परा विद्या म्हणजे देव व भक्त जेथे एक असतात, एक असतात, अभेद स्थितीत असतात. हा. दुसरे नंबर 3. नंबर 2 अपरा, हा जेथे देव भक्त वेगळे समजणे, हा समजणे म्हणजे म्हणजे अपरा. अपरा.
आणि तिसरी परापरा. परा म्हणजे जेथे आपण वेगळे असूनही देवाशी जोडलेले आहोत. हा, असा भाव. आता हे तीन असा विद्या भाव असणे. हा, ही तीन विद्या कोण सांगितलं? कश्मीरी शैवदर्शनानं. आता या तीन, तीन विद्या हे महत्वाचं आहे ना. या हा, तीन विद्या कोणी सांगितल्या? तर कश्मीरी शैवदर्शन त्रिक हा सिद्धांत. काश्मीरी शैव सिद्धांताने सांगितलं. हे लक्षात ठेवलं पाहिजे. जय आणि गुरुदेव. त्रिक दर्शन म्हणायचं याला, त्रिक दर्शन. आता कश्मीरी शैवदर्शन तीन शास्त्र सांगतं. पहिलं आगमशास्त्र, शिवसूत्र, शिवाने स्वतः सांगितलेले ज्ञान म्हणजे आगम. आगमशास्त्र कश्मीरी शैवदर्शन काय म्हणतं? शिवसूत्र. आगमशास्त्र मानत कोण? कश्मीरी त्रिकदर्शन. तीन शास्त्र मानत. आगमशास्त्र म्हणजे काय? शिवाने स्वतः सांगितलेले ज्ञान. कैलास शिखरी रम्य स्थळी भक्ती संधान नायकम. कैलास शिखरी रम्य स्थळी भगवान शिव सांगायला बसलेले आहेत. आणि श्रवण करायला कोण बसलेला आहे त्यांच्या चरणाजवळ? हे आगमशास्त्र. सांगा परमर्शाची. हा, शिवगण सांग बसलेत सगळे शिवगण. कैलास शिखरी रम्य स्थळी परमर्शात आहे. पहिली कोण सांगतय? परमर्श वाचलात का? पार्वती. हा, भगवती पार्वती. ती ओवी कुणाला पाठ आहे का म्हणता येईल का? कैलास शिखरी जय रम्य गुरुदेव. स्थळी. जय हा, गुरुदेव. मी सांगते. कैलास शिखरे रम्य स्थळी भक्ती संधान नायकम प्रणम्या पार्वती भक्त्या प्रणम्या पार्वती भवत्या. प्रश्न परी. हा, कैलास हा, शिखरी रम्य स्थळी भक्ती साधना करुणी हिमनग बाळी प्रणाम करुणी त्रैवेळी पुषे शंकराशी. हा, कैलास शिखरी रम्य स्थळी भक्ती साधन धरुनी हिमनग बाळी प्रणाम करुनी तेवेळी प्रश्न करी शंकराशी. सर्व धर्माशी कोण जो धनी ज्ञान विज्ञान वर्ते जया पासुनी तो तू भगवंता कैवल्यदानी वर्णी महिमा श्री गुरुचा. परमर्शाची सुरुवातच परमर्श तंत्र म्हणजे शिवागमाचाच भाग आहे. तर हे आगमशास्त्र कोणी सांगितलं? भगवान शिवानं सांगितलं. आणि श्रवण कुणी केलं? भगवती पार्वती मातेनं श्रवण केलं. आणि ते कुणी मान्य केलं? भगवान विष्णूंनी मान्य केलं. असं शिवागम शास्त्र. कश्मीरी शैवदर्शनाचा त्रिक सिद्धांत काय सांगतो? कश्मीरी शैवदर्शनाचा त्रिक सिद्धांत सांगतो, तीन शास्त्र आम्ही मानतो. पहिलं शास्त्र कोणतं आहे? आगमशास्त्र. त्याला काय म्हणून मानतो आम्ही? ते शिवानं स्वतः सांगितलेलं ज्ञान आहे. शिव म्हणजे देव आणि पार्वती म्हणजे भक्त. शिव म्हणजे गुरु आणि पार्वती म्हणजे कोण? बोला. शिष्य. शिष्य. शिव गुरु, पार्वती शिष्य. आगमशास्त्र कशाला म्हणते? काश्मीरी शैवदर्शन सांगा. बोला. हे अभ्यास करू इथं प्रवचन नाही. शिवानं प्रत्यक्ष. जय गुरुदेव. शिवानं हा, प्रत्यक्ष सांगितलेलं. शिवानं प्रत्यक्ष सांगितलं. हा, कावेरी कुणाला सांगितलं? पार्वतीला. पार्वतीला. त्या शिवानं पार्वतीला सांगितलेल्या शास्त्राला काय म्हणायचं? आगमशास्त्र. आगमशास्त्र. समजलं इथपर्यंत? हो. हा, आता हा म्यूट करा. कावेरी ताई म्यूट करा. हा, दुसरं शास्त्र शिवागम शास्त्र मानतं स्पंद शास्त्र. स्पंद शास्त्र काय म्हणतं? हे सांगते की संपूर्ण विश्व हे शिवाच्या स्पंदनामधून, स्पंदन म्हणजे लहरीमधून निर्माण झालेलं आहे. स्पंद शास्त्र काय म्हणते?
शिवाच्या जे लहरी, शिवानंद लहरी आहेत, त्या लहरीतून विश्व निर्माण झालेलं आहे. आपण म्हणत नाही का, लहरी आहे हो माणूस, काय करील, काय लहर आली तिकडे जात. तसं शिवाला लहर आली. कशाची लहर आली? एकोहम बहुश्यामी प्रजाय हा, मी एक आहे, मला अनेक व्हायचं आहे, मला विश्वरूप व्हायचं आहे, मला विश्वरूपानं नटून मला नटराज व्हायचं आहे. या लहरीनं स्पंदशास्त्र काय सांगतं की हे संपूर्ण विश्व शिवाच्या स्पंदनातून, लहरीतून निर्माण झालेलं आहे. तर स्पंदशास्त्र काय सांगतं, कुणाला सांगता येईल? बोला, बोललं, हा बोला. स्कंदशास्त्र हे सांगते की शिवानंद लहरीतून विश्व निर्माण झाले आहे. हा, एको अहम बहुश्यामी. हो, जय गुरुदेव. जय गुरुदेव. आणखी कुणाला सांगता येईल स्पंदशास्त्र कशातून निर्माण झालं? बोला, बोलत चला. लक्षात राहिलं का कुणाच्या आणखीन? शिवाच्या लहरीतून निर्माण झाले ते हा, काय निर्माण झालं कावेरीताई? शास्त्र. शास्त्र नाही, विश्व. स्पंदशास्त्र सांगते की संपूर्ण विश्व हे शिवाच्या स्पंदनामधून, लहरीमधून निर्माण झालं आहे. आता सांगा बर, विश्व निर्माण झालं कशातून निर्माण झालं? लहरीतून, शिवाच्या लहरीतून. शिवाच्या स्पंदनातून म्हणजे लहरीतून निर्माण झालं. त्या शास्त्राला कोणतं शास्त्र म्हणायचं? स्पंदशास्त्र. स्पंदशास्त्र. हा, शिवागमाचे आतापर्यंत कोणकोणते 2 शास्त्र सांगितले इथं, म्हणजे ह्या काश्मीरी दिग्दर्शनाचे कोणकोणते सांगितले? आगमशास्त्र आणि स्पंदशास्त्र. हा, आगमशास्त्र आणि स्पंदशास्त्र. हा, आता तिसरं शास्त्र हे काश्मीरी शैवदर्शन सांगतं, प्रतिभिज्ञाशास्त्र. प्रत्यभिज्ञाशास्त्र. आणि प्रत्यभिज्ञाशास्त्राचा विषय काय? म्हणजे स्वतःच्या मूळ स्वरूपाची ओळख करून घेणे. मी शिव की जीव, माझी मी नेने सोय. शिष्य काय म्हणतो गुरुला? मी शिव आहे की जीव आहे, माझी मी नेने सोय. माझ्यावर कृपा करा आणि मी कोण आहे ते मला सांगा. प्रत्यभिज्ञा म्हणजे स्वतःच्या मूळ स्वरूपाची ओळख करून देण्याचं ज्ञान ज्या शास्त्रामध्ये आहे त्या शास्त्राला काय म्हणायचं? प्रत्यभिज्ञाशास्त्र. आता सांगा, प्रत्यभिज्ञाशास्त्र म्हणजे काय? जय गुरुदेव. प्रतिभिज्ञाशास्त्र म्हणजे स्वतःच्या मूळ स्वरूपाचे ओळख करून घेणे. जय गुरुदेव. हा, स्वतःच्या मूळ स्वरूपाची ओळख करून देणाऱ्या शास्त्राचं नाव काय? दुसरं कोणी सांगल का? प्रतिभिज्ञा. प्रतिभिज्ञाशास्त्र. आता काश्मीरी शैव दर्शनाने सांगितलेले 3 शास्त्र कोणते? हा, 3 शास्त्र कोणते? बोला, आत्ताच चर्चा झाली आपली. काश्मीरी शैव दर्शनानं सांगितलेले 3 शास्त्र कोणते? हा, बोला ताई. सांगू का? हा, सांगा. काश्मीरी शैव दर्शनाने सांगितलेले 3 शास्त्र. नंबर 1 आगमशास्त्र. आगमशास्त्रात देव आणि पार्वती, गुरु आणि शिष्याचं सांगितलेलं आहे. आणि स्पंदशास्त्र यामध्ये शिवानंद लहरीतून विश्व निर्माण झालेले सांगितले आहे. एको अहम बहुश्यामी. नंबर 3 प्रतिभिज्ञाशास्त्र म्हणजे स्वतःच्या मूळ स्वरूपाचे ओळख करून घेणे, हे प्रतिभिज्ञाशास्त्र. असे काश्मीरी शैवदर्शन 3 आहेत.
हा, काश्मीरी शैव दर्शनानं 3 शास्त्र सांगितले, आगम शास्त्र, स्पंद शास्त्र आणि प्रतिभिज्ञाशास्त्र. म्हणजे काश्मीरी शैव दर्शन आपल्या शिवयोग शास्त्राशी मिळते जुळते आहे नव्हे. शिवागम त्यांनी मान्य केलेले आहेत. त्यांनी शिवागम मान्य केलेले आहेत. म्हणजे आपल्या सिद्धांताशी काश्मीरी शैव दर्शन मिळतं जुळतं आहे की नाही? बोला. आहे. आहे. कारण आपला सिद्धांत ही सांगतो की सतचित आनंद स्वरूपानं शिवच विश्वरूप झाला आहे. शिवच त्याच्या विमर्श शक्तीने विश्वरूप झाला आहे. आता अद्वैत वेदांत आणि शैव दर्शन ह्याच्यामध्ये फरक काय आहे? अद्वैत वेदांत का सांगतो? ब्रह्म सत्यम जगत मिथ्याम. आणि आपलं शिवयोग शास्त्र आणि शैव दर्शन काय सांगते? शिवमय जगत सर्वम. मग ब्रह्म सत्य आहे, जग मिथ्या आहे का? मी सांगतो आहे आणि आपण ऐकता आहात, हे खरं आहे का खोटं आहे? खरंच आहे ना. मग ब्रह्म सत्य आणि जग मिथ्या हा सिद्धांत बरोबर म्हणता येईल का? म्हणता येत नाही, कारण ते शिवापासूनच आहे ना सगळं. शिव. हा, तर वेदांत म्हणतो हे जग म्हणजे स्वप्नासारखं आहे, कल्पनात्मक जग आहे. मग हे सगळं स्वप्न आहे का? दुसरं कुणी आपल्याला चिमटल तर कळतंय का नाही? कळतंय. मग आपल्याला येणारे सुख दुःख हे खरे की खोटे? खरेच आहेत ना. हा, मग ब्रह्म सत्य जगन मिथ्या हा सिद्धांत शिवयोग शास्त्र मानत नाही. आणि शिवयोग शास्त्र आणि काश्मीरी शैव दर्शन काय म्हणतं? जग हे खरे आहे, कारण ते शिवाचे प्रत्यक्ष रूपच आहे. ह्या विश्वरूपानं नटलेला इथला सूर्य, चंद्र, पृथ्वी, जल, अग्नी, सर्व अणु रेणू मध्ये शिव भरलेला आहे. शंकर जळी काष्टी भरला, पिंडी ब्रह्मांडी बिंबला, शंकरची शंकर. शंकर कसा आहे? आपले संत सांगतात, शंकर जळी काष्टी भरला, पिंडी ब्रह्मांडी बिंबला, अलक्ष दृष्टीने लक्षिला, शंकरची शंकर. शंकर कसा आहे? जळी काष्टी भरला, जळात आहे, पाषाणात आहे, सर्व अणु रेणू मध्ये व्यापलेला चैतन्य म्हणजे आमचा शिव आहे. अद्वैत वेदांत सांगतो जग हे खोटे आहे आणि फक्त ब्रह्म खरे आहे. तर आप्पा म्हणतात अद्वैत वेदांताचं ब्रह्म नपुसक आहे आणि या शिवाद्वैत सिद्धांताचं शिव दर्शनातलं शिव तत्व हे सर्व शक्तिमान आहे. ते आपल्या शक्तीने विश्वाची निर्मिती करून ते विश्वरूप होतं. आता अद्वैत वेदांत सांगतो तुम्हाला जर ब्रह्माची प्राप्ती करून घ्यायची असेल तर तुम्हाला संन्यास घेणे आवश्यक आहे. शम दम शटा विवेक वैराग्य, शम दम शट संपत्ती आणि मुमुक्षत्व हे 4 साधना सांगितलेले आहेत वेदांतानं. आणि हे असल्याशिवाय तुम्हाला ब्रह्म ज्ञान होणार नाही. पण आमचं शिवयोग शास्त्र सांगतं तुम्ही गृहस्थाश्रमात राहूनही स्वतःच्या स्वरूपाची ओळख करून घेऊ शकता. तुम्हाला संन्यास घेण्याची गरज नाही. तर अद्वैत वेदांत आणि त्रिक दर्शन किंवा आपल्या शिवागमात काय फरक आहे? कोण सांगतंय? बोला बोला. नाही, दुसरं कोणाला सांगू द्या, मी नंतर सांग. हा, दुसरं कुणी सांगा. अद्वैत वेदांत आणि आपलं शैव दर्शन काय फरक आहे?
बोला अंजुताई, लक्षात आहे का? जगत मिथ्या ब्रह्म सत्य, वेदांत अद्वैत सांग. वेदांत. हा. हा. आणि आणि शिवागम शास्त्र विश्व सर्व शिवमय. म्हणजे विश्व खरे आहे आणि ती कशी आहे? प्रत्यक्ष शिवाचं रूप आहे. हा. आणि दुसरा मुद्दा काय सांगतंय अद्वैत वेदांत? ब्रह्म सत्य आहे आणि जगत मिथ्या आहे. ही पहिला मुद्दा झाला. दुसरा मुद्दा शिव सत्य आहे नाही आणि नाही, शिव संन्यास घेतल्याशिवाय तुम्हाला ब्रह्म साक्षात्कार करता येत नाही. संसाराचा तुम्हाला त्याग केला पाहिजे. संन्यास घेतल्याशिवाय तुम्हाला ब्रह्म साक्षात्कार होऊ शकत नाही असं अद्वैत वेदांत सांगतो. आणि शिवदर्शन काय सांगतं सांगा अंजुताई? एक शिव सगळं सृष्टी व्यापक आहे. नाही नाही, संन्यास घेतल्याशिवाय ब्रह्मदर्शन होत नाही अद्वैत वेदांत सांगतो. आणि शिवदर्शन सांगतो तुम्ही संसारात राहूनही ग्रस्त आश्रमाचं पालन करूनही तुम्ही शिवयोग शास्त्र समजून घेऊन भक्त स्थल, माहेश्वर स्थल, प्रसादी स्थल, प्राणलिंगी स्थल, शरणस्थलाचा प्रवास करत करत तुम्ही एक शिवजीव एक करून घेऊ शकता. आता सांगा अद्वैत वेदांत आणि त्रिक दर्शनातला फरक स्पष्ट करणारे दोन मुद्दे. हा डॉक्टर ताई आता सांगा. जय गुरुदेव. हा, वे- मी वेद थोडं बोलू का? हा सुवर्णाताई बोलणार आहेत, बोला. जय गुरुदेव भाऊ. हा. मला असं वाटते की अद्वैत वेदांत आणि आपलं शिवयोग शास्त्र यामध्ये फरक काय किंवा शिवागम, तर त्यामध्ये फरक काय की फक्त वेदांत काय म्हणते की अहम ब्रह्मास्मी जगन मिथ्या, आणि शिवागम काय म्हणतात की हे सगळं जे जे दिसे दृष्टी पुढे ते शिवरूप अवघे शिवरूप गाढे, म्हणजे शिवाणीच ही उत्पत्ती केलेली आहे आणि आपल्याला जे दिसतंय सगळं तर ते पण शिवच आहे, ते मिथ्या नाही. हाच फरक आहे. पण मला असं वाटतंय भाऊ, हे वेदांत तुम्ही आपण म्हणताय ना हे संन्यास घेतला पाहिजे, हे मला मान्य नाही. कारण वेदांत असं नाही म्हणत फक्त आपले अधिकार असले पाहिजे, कारण ते अधिकार असल्याशिवाय ब्रह्मज्ञान होतच नाही ना, हे मला खरं वाटते. कारण मन्मथ माऊलींनी पण वेदांताचे सार मुखी पेरियले बीज, म्हणजे हे वेदांताचंच सार आहे. असं संन्यास घ्यावा असं नाही लिहिलेलं वेदांतामध्ये, असं मला वाटते भाऊ. बर, शमदम षट संपत्ती बद्दल सांगा तुम्ही ऐकलेलं. नाही, मला जे कळते नाही तेवढं नाही, बोलले बरं. म्हणजे शमदम संन्यासच आधी घ्यावा. आता गृहस्थ आहे, आता मी गृहस्थ आहे. तसं नाही, शमदमादी षट संपत्ती बद्दल सांगा. वेदांत श्रवणाचे अधिकारी विवेक वैराग्य शमदमादी षट संपत्ती आणि विवेक मुमुक्षुत्व वैराग्य शमदमादी षट संपत्ती आणि आणि मुमुक्षुत्व. मुमुक्ष. हो, हे अधिकारी लक्षण आहे. अधिकारी लक्षणामधलं 4 लक्षण शमदमादी आहे. षट संपत्ती बद्दल सांगा तुम्ही. हो हो. सांगा. सांगायले ना, शम म्हणजे वासनेचा निग्रह, वासनेचा त्याग, म्हणजे हे लोक वासना 3 प्रकारच्या वासना म्हणतात, तर ते त्याचा त्याग. दम म्हणजे इंद्रियावर निग्रह, त्यामध्ये हे पण पंच ज्ञानेंद्रिय शब्द स्पर्श रूप रस गंध, त्यांचा पंचविषयांविषयी निग्रह. आता थोडं माझं काही एकदम करेक्ट येत नसेल, मी नाही नाही, हॉस्पिटलमध्ये बरोबर किंवा आहे, बरोबर आहे, बरोबर बोलता तुम्ही, बोला. मग तितिक्षा उपरती श्रद्धा समाधान. हा. तर मग ते उपरतीमध्ये पण सुख दुःख समान मानणं, हे सगळं आपण गृहस्थाश्रमात राहूनही आपण ह्या सगळे गुण, हे दैवी संपत्ती आहे, हे सद्गुण आहेत. तर ह्या सद्गुणांनी संपन्न होणं, म्हणजे ही संपत्ती कशाला म्हणतात, तर आपण भौतिक संपत्ती जे पैसा आहे त्याला संपत्ती असं समजतो, पण ह्या सद्गुणांची संपत्ती हे पण आपल्याला यायला पाहिजे. गृहस्थ आश्रमात राहूनही वैराग्य यायला पाहिजे,
विवेक असायला पाहिजे, नित्यानित्य विवेक, आणि मुमुक्षुत्व पण असायला पाहिजे. गृहस्थ म्हणजे मुमुक्षू नाही व्हायचं असं नाही, संन्यासच घ्यावा असं काही नाही, असं मला म्हणजे जेवढं मला ज्ञान आहे तेवढं बोलायले बरं भाऊ. हं. फरक म्हणजे सांगतो तो. संन्यासच घ्यावा असं काही वेदांतांनी नाही सांगितलेलं तसं असं नाही, मला वाटतं. फरक सांगतो. शम म्हणजे मनाचा निग्रह, दम म्हणजे इंद्रियाचा निग्रह. शम दम, पुढचं काय म्हणलात? तितिक्षा, उपरती. तितिक्षा म्हणजे सगळे आवेग सहन करणं. जेवढे आवेग आहेत, शरीराचे आवेग सगळे सहन करणं आणि त्या आवेगावर नियंत्रण आणणं, हे तितिक्षा. आणि पुढचं काय? उपरती. उपरती म्हणजे संसारातून उपरम होणं, बाहेर निघणं आणि नाही नाही, ब्रह्मसत्य. हा, उपरती उपरती म्हणजे म्हणजे सुख दुःख, उष्ण, शीत ते उष्ण हे समान, म्हणजे तितिक्षा. त्याचं. तितिक्षा म्हणजे सुख दुःख शीत उष्ण सहन करणं, हा तितिक्षा. आणि हा उपरती ज्ञाती म्हणजे संसार. मनाला उपरम करणं, की संसारामध्ये काही नाही, आपलं ब्रह्मसत्य जगन्मिथ्या आहे याच्यावर लक्ष केंद्रित करणं, उपरम करणं. आणि ह्या गोष्टीवर श्रद्धा ठेवणं आणि ह्याच्यामध्ये समाधान मानणं, हा वेदांताचा भाव आहे, एक मार्ग आहे. जगातले जेवढे धर्म आहेत तेवढे धर्म खरे, आणि जेवढे मार्ग आहेत तेही खरे. पण फरक काय? सामान्य माणसासाठी शिवयोग शास्त्र आहे. आपल्याला सगळे संसारातले भोग कसे घ्यायचे? लिंगार्पित कर्म परमहाची धर्म, जाणून या वर्म सुखावला. आपल्याला इथं त्याग काहीच करायचं नाही. प्रत्येक गोष्ट इष्टलिंगाला अर्पण करायची आहे. संसारातले आपण सगळेच भोग घ्यायचेत. आपल्याला नवीन कपडे घ्यायचेत की नाही? नवीन कपडे घ्यायचे, कुणाला अर्पण करायचे? लिंगाला अर्पण करायचे आणि त्याचा प्रसाद म्हणून घालायचे. नवीन गाडी घ्यायची, नवीन गाडी घ्यायची असं नाही, नवीन गाडी घ्यायची पण ती इष्टलिंगाला अर्पण करायची आणि त्याचा प्रसाद आहे म्हणून वापरायचं. इथं वेदांतामध्ये आणि सिद्धांतामध्ये फरक काय? इथं सामान्यातला सामान्य जीव, लिंगार्पित कर्म परमहाची धर्म. आता शम दम, तितिक्षा, उपरती, श्रद्धा, समाधान, ह्या सगळ्या गोष्टी ताई सामान्य लोकाला जमतील का सुवर्णाताई? नाही, प्रत्येकाने ते थोडं म्हणजे नाही, सामान्यातल्या सामान्य संसारात अडकलेल्या जीवाला नाही, मनाचा माझं म्हणणं मग आसक्तीत पण नाही राहायला पाहिजे नाही ना मग. ताई, वेदांत चुकीचा आहे असं म्हणायचं नाही, किंवा सिद्धांत बरोबर आहे असं म्हणायचं नाही. की वेदांताचे अधिकारी सामान्यातले सामान्य आपण सगळे होऊ शकतो का? कारण मनाचा निग्रह अर्जुनासारखा भक्त म्हणतोय, चंचल ही मना कृष्णा प्रमादी बलद्रव. त्यावेळेस आपल्यासारख्याची काय गती आहे? देव त्याच्या सोबत राहतय. आता इथं आमचं मन काय? इथं आप्पा सांगल्यात तुमचं मन लिंगाला अर्पण करा, तुमचं शरीर लिंगाला अर्पण करा. मुकी नाम मनी ध्यान ऐशे देई मज दान. ही सामान्य भक्तासाठीची साधना म्हणजे शिवयोग शास्त्र आहे. आणि त्यागी महात्मे जन म्हणजे अभ्यासू आहेत अशा साधकासाठी वेदांत आहे. म्हणजे वेदांत चुकीचा आहे असं म्हणायचं नाही आणि सिद्धांत बरोबर आहे असं म्हणायचं नाही. दोघातला फरक काय? की सामान्यातल्या सामान्य जीवाचा उद्धार करण्याचं सामर्थ्य शिवयोग शास्त्रामध्ये आहे. आता ह्या दोन गोष्टीतली शंका तुमची क्लिअर झाली का सुवर्णाताई? हो हो, शंका नाहीच आहे भाऊ, म्हणजे शंका क्लिअर झाली. शिवयोग शास्त्र हे सामान्य सहज कुठलाही जीव असेल त्याच्यामध्ये अधिकारी लक्षण नसले तरी आपल्याला शिव हे इष्टलिंग गुरुनी दिलेलं आहे आणि ते सगळं आपण शिवार्पण करायचं. हेच आपलं मेन, आपल्या शिवयोग शास्त्राचं, शिवागमाचं, आपल्या शिवसंस्कृतीचं
आप्पाने सांगितलेलं आहे. पण म्हणजे मला माझ्या ह्याच्यावरनं वाटतं, की अधिकारी लक्षण असल्याशिवाय ते वृत्ती येतच नाही असं वाटायला लागले भाऊ, म्हणून म्हणले मी नाही, पाठीमागे. तुम्ही वेदांताचं श्रवण केलेलं आहे. तुम्ही विचारसागर, विचारचंद्रोदय, ब्रह्मसूत्र ही पाठ सगळे जॉईन केलेले आहेत तुम्ही, आणि त्याच्यामुळं तुम्हाला तसं वाटलेलं पण नाही, सामान्यातला नाही. सामान्य. मी तेवढं काही श्रवण केलं नाही भाऊ, फक्त पंचीकरण केलंय. हा, पण सामान्य भक्तासाठी मनमत माऊली दोन गोष्टी सांगतात. नाही, मनमत बरोबर म्हणे, आहे. ऐका, बरोबर आहे. मनमत म्हणे वर्म ते चुकती 84ची गुंती पडे तेनी. मनमत माऊली एका अभंगात म्हणतात वर्म लोक चुकले आणि शरीराचा त्याग करण्यासाठी काही लोक एक हात वरी करूनच आहेत. हजारो वर्ष एक हात वरी करून, म्हणजे काही साधू आहेत एक हात वरी करूनच आहेत, शरीराला कटुल्यात कष्ट दिल्यात. काही साधक नुसतं पाणी पिऊनच आहेत, काही साधक नुसता पाला खाऊनच आहेत. मनमत म्हणे जन वर्म ते चुकती 84ची गुंती पडे तेनी. आणि देह कष्टविण्यावर आहेत, उपवास करूल्यात, व्रत करूल्यात त्या देवाच्या प्राप्तीसाठी, आणि त्यांना वर्मच सापडल नाही. कारण साधारण माणूस उपवास केल्यानं किंवा दंडवत घालत गेल्यानं किंवा अनवाणी चालल्यानं देव प्राप्त होणार नाही. मनमत माऊली काय म्हणतात, लिंगार्पित कर्म परम हाची धर्म जाणूनी वर्म सुखावला. सोपा सिद्धांत सांगितला. संसारातल्या कुठल्याच गोष्टीचा तुम्ही त्याग करू नका. तुम्ही प्रत्येक गोष्ट भगवंताला अर्पण करा. भगवंताला अर्पण करायचं म्हणजे प्रत्येक गोष्ट शुद्ध असली पाहिजे, शुद्ध मार्गाने आलेली पाहिजे. गाईचं दूधच अभिषेकाला चलतं. दुसऱ्या प्राण्यात कुत्रीही दूध देते, पण ते दूध अभिषेकाला चलत नाही. गाईचंच का चालतं, गाय पवित्र असते म्हणून चालतं. तसं जे धन पवित्र मार्गाने आलेलं असतं, त्या धनापासून जो प्रसाद तयार होतो तोच देवाला अर्पण करता येतो. मनमत माऊली म्हणतात, मार्ग निक्का मनमत मारी तसे आका. यारे यारे लहान थोर भलते याती नर नारी नर. येते साधन विस्तार न लगे कोण्या सायास. इथं विवेक नको, वैराग्य नको, शम धम नको, तितिक्षा नको, काही साधन विस्तार तुम्हाला लागणार नाही. सोपे आहे बहु पार, तरावया भव सिंधू पार. इथं तुम्हाला कुठलीही साधना नाही. तुम्ही इष्टलिंग पूजा करा, कायक करा आणि सन्मार्गानं धन मिळवा. कवडी कवडी द्रव्य जोडा लक्षशती, वेळोवेळा गीती गाई नाम. सुखे हा संसार करा स्त्री संगती, वेळोवेळा गीती गाई नाम. तुम्हाला स्त्री सोडायची नाही, स्त्रीला नवरा सोडायचा नाही. फक्त भगवंताचं शिवनाम घेत घेत संसार करायचा आहे. आणि तो संसारच शिवरूप आहे. आणि हे फक्त जाणून घ्यायचं आहे की शिवच विश्वरूपानं नटलेला आहे. माझ्या प्रपंचातील सर्व लोक शिवरूप आहेत. ही भावना जोपास नाही तर सोडायचं नाही, फक्त जाणून घ्यायचं आहे. आला भाव लक्षात शिवागमाचा आणि वेदांताचा? हो, हो. आणखीन काही संशय? नाही, नाही भाऊ, एकदम क्लिअर आहेच, म्हणजे झालेलं आहेच आहे. आपण आपण इतके दिवस तेवढं समजत नव्हतं, पण जेव्हा शिवयोग शास्त्र वाचन, आपल्याकडून श्रवण किंवा आपले अभंगाचं निरूपण सगळं करायला लागल्यानंतर आपल्या आयडिया क्लिअर झाले, की जेव्हा लिहिलं होतं शिवतत्वामध्येच, की आपण शिवमय आहे, हे सगळं हे शिवानी तयार केलंय, शिव सत्य आहे. तर जे शिवानी तयार केलेलं आहे ते कसं मिथ्या असू शकते? ते मिथ्या नाहीच राहू शकत ना. तर ते सत्यच आहे असं आपण भाव ठेवले पाहिजे. हे अगदी बरोबर आहे. म्हणजे मी माझं त्याचं काही शंका नाही भाऊ. आणखीन कुणाला काही शंका आहे? जय गुरुदेव. एकदम एकदम जे तुम्ही सांगितलं ना, आपल्या ह्याच्यात गृहस्थ राहून संसार करूनच शिवप्राप्ती करायची असते आणि संन्यास वगैरे काही घ्यायचं नाही. ह्याच्यावर जे तुम्ही सांगितलं ते एकदम बरोबरच आहे. मन्मथ स्वामीचे शिवयोग शास्त्रामधलं खूप छान. आणखीन कुण्या साधकाला शिवयोग शास्त्राबद्दल शंका?
वेदांताचे सार निवडिले, म्हणजे वेदांत म्हणतो तुम्हाला ऐकायचं झालं तर तुमच्याकडे विवेक पाहिजे, नित्य काय अनित्य काय, त्याच्यानंतर तुम्हाला मी म्हणजे माझा आत्मा सोडून सगळं अनित्य आहे हे जाणणं, मग माझं शरीर अनित्य, सगळं अनित्य, मग जे अनित्य त्या गोष्टीबद्दल तुम्ही वैराग्य ठेवायचं, शरीराकड लक्ष म्हणजे शरीराचं कोडकौतुक करायचं नाही, त्याच्यानंतर काही सगळ्या गोष्टीचा त्याग करायचं आणि आत्मचिंतनात राहायचं, बाकी सगळं स्वप्नासारखं समजायचं, ही वैराग्य. विवेक झाला, वैराग्य झालं, शमदमादी षट संपत्ती आता ताईनं सांगितलं ते स्वर्णाताईनं, आणि त्याच्यानंतर तुम्हाला मुमुक्षत्व मिळते. ही सगळे आपल्यासारख्या सामान्य लोकाला होईल का? जंगमाची लक्षणं आपण श्री परमरहस्य ग्रंथामध्ये भाऊ आपल्याला मन्मथ माऊलींनी पण तेच सांगितलेलं आहे सगळं. म्हणजे मन्मथ माऊली जंगमाच्या लक्षणामध्ये जे आता कठीण असते, पण मग तेव्हाच कळते जंगम कुणाला म्हणायचं ते. सगळे जंगम होऊ शकतात का? नाही ना. आप्पा तर म्हणले परमरहस्यातला जंगम मला अजून सापडलाच नाही. आप्पाच आहेत फक्त. आपल्याला दिसलेले आप्पा आहेत. हो. आप्पानं शोधल्यावर आप्पा म्हणले, मला एका प्रवचनात म्हणतात परमरहस्यात सांगितलेला जंगम मला अजून सापडलाच नाही. तर जंगम म्हणजे शिवयोगी, शिवयोगी म्हणजे गुरु. आप्पा जंगमही होते, आप्पा गुरुही होते, आप्पा साधूही होते, आप्पा संतही होते, आप्पा साक्षात शिव स्वरूपही होते. आणि हे सगळं तुमच्या आमच्यासारख्या सामान्य लोकांच्या जीवाचा उद्धार करण्यासाठी परमपूज्य गुरु माऊलीचा अवतार झालेला आहे. आणि त्या अवतारातून हे सांगितलेलं आहे, विवेक वैराग्य ह्या भानगडीत तुम्ही पडू नका रे बाबा, तुम्ही फक्त लिंगार्पित कर्म परम हाची धर्म, अशी भक्त स्थल, माहेश्वर स्थल, प्रसादी स्थल, प्राणलिंगी स्थल, शरण स्थल, ऐक्य स्थल, ह्या सोप्या 6 पायऱ्यानं तुम्ही वेदांताला अतिशय श्रम करून ब्रह्म जाणावं लागतं. ते तुम्ही स्वतःच ब्रह्मस्वरूप आहात आणि तुम्ही ज्या विश्वात राहतात ते विश्वही ब्रह्मस्वरूप आहे, हे सांगण्याचा भाव म्हणजे शिवयोग शास्त्र. आणखी कुणाला काही शंका, काही समजलं नाही? हा, आपले गुरु म्हणजे कोण आहेत? षटस्थल ब्रह्म, ते ब्रह्मस्वरूपच आहेत. षटस्थलाची साधना करून आपण गुरुला काय म्हणतो? षटस्थल ब्रह्म. 108 राष्ट्रसंत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज ते ब्रह्मस्वरूपच झाले. आणि आपल्यासारख्या अज्ञानी जीवाला आपणासारखे करीती तात्काळ. गुरु न म्हणावा मानव ऐसा वेदांतीचा भाव, निराकाराची आकाराला जड जीवा तारावया गुरु रूप झाला. त्याला मनुष्य कसं म्हणता येईल? ते देवच आहे. आणि तो देव असे शास्त्र त्यांच्याबद्दल सांगतं. शिवयोग शास्त्र म्हणजे गुरुचीच महत्ता सांगतं. आणि गुरु कुणाची महत्ता सांगतात? शिवयोग शास्त्राची. आप्पा म्हणजे परमरहस्य, परमरहस्य म्हणजे आप्पा, आप्पा म्हणजे शिवयोग शास्त्र. मग त्यांना आपल्यामध्ये कसं धरता येईल? आपल्यासारखे माणूस कसं समजता येईल त्यांना? मग कळालं? शिवयोगी, शिवयोगी जंगम आणि सामान्य माणूस. सामान्य शिवयोगी म्हणजे शिवच, गुरु म्हणजे शिवच, जंगम म्हणजे शिवच. जय गुरुदेव. म्हणूनच आपल्या वीरशैव धर्मामध्ये शिवाचार्य गुरुला असं संन्याशी ते काही म्हणत नाहीत, शिवाचार्य म्हणतात. आचार्य ते शिवाचे आपल्याला ज्ञान करून देणारे असे आचार्य आहेत, म्हणून त्यांना संन्यासी असं काही नाही. त्याने आश्रमात कुठल्याच त्यांना बांधता येत नाही. त्यांना आश्रमात तीत, वर्णाश्रमात तीत राहतात. ते कुठल्याही 4 आश्रम आहेत, ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास. ह्या 4ही आश्रमाच्या अतीत असलेले आपले शिवाचार्य आहेत.
ते साक्षात परमेश्वरच आहेत. म्हणून आपल्यासारखे त्यांना म्हणता येत नाही आणि आपल्यासारखे म्हणलो तर आपल्याला ते ज्ञान होत नाही. साक्षात शिवच. गुरुदेवो महादेवा गुरुदेवो सदाशिवा गुरुदेवात परम नास्ती तस्मै श्री गुरुवे नमः. गुरु महादेव आहेत, गुरु सदाशिव आहेत आणि गुरुदेवाच्या पलीकडं आप्पानं सांगितलेलं शिवयोगशास्त्र, आप्पानं सांगितलेलं परमरहस्य, ह्याच्या पलीकडं आम्हाला दुसरं काहीही नाही असा भाव ठेवला. संशय रहित होऊन जर आपण आप्पाच्या चरणावर श्रद्धा ठेवून श्रवण केलं तर श्रद्धावान लभ्यते ज्ञानम. ज्यांच्याकडे श्रद्धा आहे त्यांनाच ज्ञानाची प्राप्ती होते असं भगवद्गीता सुद्धा सांगते. आणखीन कुणाला काही विचारायचं आहे? शंका करणारे, संशय घेणारे आपण सगळे आप्पाचे लेकर आहोत आणि आपलं समाधान करणारे परमपूज्य आप्पा आहेत. आपण आप्पाच्या चरणाजवळ बसलेलो आहोत आणि आप्पा आपल्याला शिवयोग शास्त्र सांगत आहे. बोला, आणखीन कुणाला काही शंका संशय? बोला, ह्याच्यातलं काही कुणाला कळालं नाही का? सगळ्याचं समाधान झालंय? ओम नमः शिवाय. हो महाराज. ही माझी वाक पुष्प पूजा समर्पण हो श्री गुरुराजा. मन्मथ शिवलिंग विनवी ओजा श्री गुरुनागेशासी, श्री गुरुनागेशासी, श्री गुरुनागेशासी. संत शिरोमणी शिवयोगी नम स्वामी महाराज की जय. राष्ट्रसंत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज की जय. श्रीमद जगद्गुरु पंचाचार्य महाराज की जय. जगत ज्योति महात्मा बसवेश्वर महाराज की जय. पार्वती पते शिव हर हर महादेव. भारत माता की जय. वंदे मातरम.